फोन करतेस मला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अगं सॅम ऐक ना, अगं मला पोलिसांनी पकडलंय आणि ना त्यांच्या लक्षात आले की मी खोटं बोलते. अगं त्यांच्याकडे पुरावे आहेत तसे. आता मी काय करू यार सॅम, मला ते अटक करणार. ए हॅलो, हे बघ तू काही कर, मला काय विचारतेस? अगं पण माझं नाव घेऊ नकोस हं, लक्षात ठेवते. एक काम कर, तू तू त्यांना सांग की मी हे सगळं पैशांसाठी केलंय. सॅम अगं पण मी जयकडून मला पैसे उकळायचे होते ना, म्हणून मी त्याच्या अगेन्स्ट फेक कंप्लेंट रेज केली आहे. तू हे सांग आणि ऐक, त्यांना सांग की मी ही कंप्लेंट मागे घ्यायला रेडी आहे, मला प्लीज जाऊ द्या. असं सगळं यु नो ओव्हर ॲक्टिंग कर, ड्रामा कर, खूप सॉरी 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 बोल आणि तिथून निघून जा बस. अगं पण मी आता असं कसं सांगणार आहे? हे तू पैशासाठीच केलं नाही सगळं, मग तुला काय फरक पडतोय? आणि हे बघ, तू जर हा ड्रामा केलास ना तर मी तुला त्याचे डबल नाही ट्रिपल पैसे देते, पण तू तू प्लीज हे सगळं कर आणि तिथून निघून जा. सॉरी बोल आणि निघ. ऐक ना बोला सायली मॅडम, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? कोणी साक्षीदार आहे का? काही CCTV फुटेज आहे का? कोणी जय खानोलकर तुमच्याकडे येताना पाहिलंय का? काहीतरी पुरावा असेलच ना, नाहीतर तुम्ही कंप्लेंट करणार नाही. साहेब मला माफ करा, मी सगळं खोटं सांगितलं, मी खोटी कंप्लेंट केली आहे साहेब. मला ना पैशांची खूप गरज होती आणि पैसे उकळण्यासाठी मी हे सगळं केलंय. मला माफ करा साहेब, मला माफ करा. मला वाटलंच होतं. यू सोमे, माझ्या दादाचं लाईफ डिस्ट्रॉय करायला निघालीस पैशांसाठी? गौतम, नाही, आपण आपली पातळीने सोडली पाहिजे. आणि काय ग सायली, तुला हायर करताना म्हणाली होतीस की कंपनीशी प्रामाणिक राहील, मग हे काय? मी माझी केस परत घ्यायला तयार आहे. प्लीज प्लीज मला माफ करा, प्लीज, मी रिक्वेस्ट करते. मी सगळं पैशांसाठी केलंय फक्त. मी तुला बोलली होती ना मी जयला ह्यातून बाहेर काढणार. हे बघ सायली, हा जो काही प्रकार झालाय ना त्यासाठी तुला माफीनामा साईन करावा लागेल. जाते मॅडमकडे आणि साईन कर. हो, थँक्यू. वन्स अगेन सॉरी आकाश सर, गौतम सर, शर्वरी. जय खरा होता आणि खऱ्या लोकांसोबत कधीच चुकीचं होत नाही. इन्स्पेक्टर, आम्ही दादाला घरी घेऊन जाऊ शकतो? हो, सर्व प्रोसेस करून तुम्ही जय खानोलकरला घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू. मॅडम, तुम्ही हिंमत दाखवली म्हणून खरी गोष्ट समोर आली. आणि तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर स्वतःला बदनामीपासून वाचवायला गप्प बसलं असतं. मिस्टर जय खानोलकर खूप दिवस कोर्टात चक्रा मारत बसले असते आणि तुमच्यामुळे ते आज निर्दोष सुटले आहेत. वेल डन. ओके, खूप लेट झालाय ना, तुम्ही दोघं घरी जा. मी सगळे प्रोसिजर्स कंप्लीट करून दादाला घरी घेऊन जातो. चल, मी तुला घरी सोडतो. अपडेट. थँक्यू सर.